की ह्या पेशंटला ह्या आजाराच्या दृष्टीने, ह्या वयाच्या दृष्टीने कोणतं कर्म आवश्यक आहे, त्यातल्या त्याच्या सोयीनुसार, सीझन्सनुसार ह्या सगळ्या जर केला तर महिला सिस्टीम चांगल्या होण्यासाठी त्याचा फायदा होतो. एका बाजूने सिस्टीम चांगले झाल्या पाहिजे, दुसऱ्या बाजूने औषधी घेतल्यावर तो अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिससुद्धा पूर्णपणे कमी होऊ शकतो आणि झालेले आहेत रुग्ण. बरोबर आहे. खरं तर म्हणजे हर्बल होलिस्टिक उपचार पद्धती जी आहे ती नेमकी कशी आपल्याला उपयोगी ठरू शकते, ती किती लाभदायक आहे हे आपण सरांकडे जाणून घेऊया. आपण घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर, आत्तापर्यंत आपण बऱ्याच जे सांध्यांचे किंवा मणक्यांचे आजार आहे त्याबद्दल माहिती करून घेतली. तर मला प्रामुख्याने असं विचारायचं की हर्बल होलिस्टिक जी आपली उपचार पद्धती आहे तिच्याबद्दल जरा आम्हाला माहिती सांगा ना. बरोबर. होलिस्टिक ह्या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगतो. होलिस्टिक म्हणजे होली म्हणजे पवित्र, शुद्ध असं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. शुद्ध आणि पवित्र मग वैद्यकीय दृष्टीने किंवा मेडिकल कन्सेप्टमध्ये तो कसा उपयोग आहे. हो, शुद्ध आणि पवित्र म्हणजे एखाद्या आजाराची ट्रीटमेंट करत असताना दुसरा आजार निर्माण न होणे त्याला शुद्ध चिकित्सा म्हटलं जातं. की ज्यामध्ये एखादा आजार ठीक होतो, आर्थरायटिस ठीक होतोय आणि ॲसिडिटी तयार होते, तर ती शुद्ध चिकित्सा नाही. बरोबर. तर होलिस्टिक ट्रीटमेंटमध्ये तो एक आहे. एक दुसरा आजार निर्माण न होणारी ट्रीटमेंट म्हणजे तो एक आजार. दुसरा होलिस्टिकचा अर्थ काय, ज्याच्यामध्ये पूर्ण शरीर एक कंप्लीट युनिट म्हणून पाहिलं जातं. जिथे शरीराचा पूर्ण शरीराचा मग सगळ्या केसापासून नखापर्यंत सगळ्या सिस्टीमचा विचार केला जातो. विशेषतः त्याच्यामध्ये जे 5 ऑर्गन आहेत, हार्ट, लिव्हर, किडनी, ब्रेन, याला जे व्हायटल ऑर्गन अतिशय महत्त्वाचे ज्यांच्यावर लाईफ अवलंबून असतं त्या अवयवाचा विचार केला जातो. कारण एक शरीर एक मंदिर आहे. मंदिर जसं आतून स्वच्छ असलं पाहिजे, बाहेरून स्वच्छ असलं पाहिजे, शरीरसुद्धा आतून स्वच्छ असलं पाहिजे तसंच बाहेरून स्वच्छ. मंदिर जसं एखाद्या त्याला 4 खांब असतात तसंच शरीराला सुद्धा 4 खांब आहेत. एक हार्ट आहे, लंग्स आहे, लिव्हर आहे, किडनी आहे आणि त्याच्यावर कळस म्हणजे मेंदू आहे. ह्या 5 अवयवाचा, शरीराचा, मनाचा एकत्र विचार करून ही ट्रीटमेंट केल्या जाते. त्याला एक होलिस्टिक दृष्टिकोन म्हणतो किंवा समग्र विचार, शरीराचा समग्र विचार, त्याचा मनाचा विचार, असा सगळा विचार करून एखाद्या आजाराचा, एखाद्या लक्षणाचा विचार करून जर ट्रीटमेंट होत असेल तर ते टेम्पररी होते. टेम्पररी म्हणजे फायदा होतो, एक 20% फायदा होतो. पण 20% फायद्यावर समाधान मानायचं का नाही. जिथे आपण 100% फायदा, 80% फायदा, एखादा बिझनेस करतो, 20% फायद्यावर समाधान होत नाही. पण शरीर एक मोठं बिझनेस आहे, त्यामध्ये तिथे मॅक्झिमम फायदा झाला पाहिजे आणि होलिस्टिक कन्सेप्टमध्ये तो विचार केला जातो. दुसरं औषधी. औषधीमध्ये 2 प्रकार आहेत. आयुर्वेदाच्या औषधीमध्ये सुद्धा 2 औषधं आहेत. एक मेटॅलिक बेस, मेटल ज्याच्यामध्ये वापर केला जातो, तांबा आहे, सोनं आहे किंवा असा आहे. ह्या होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटमध्ये त्या धातूचा वापर केला जातो. कारण त्या धातूपासून औषधे बनवण्याची जी एक प्रोसेस आहे ती खूपशी मोठी आहे आणि एक सायंटिफिक पद्धतीने बनवलं तर त्याचा परिणाम होईल हा न होईल बाकीच्या अवयवावर हा एक वेगळा विषय आहे. पण त्या मेटल्सनी शरीरावर, लिव्हरवर, यकृतवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आम्ही पर्पजली, उद्देशाने केवळ वनस्पती औषधाचा वापर करतो आणि वनस्पतीच्या औषधाचा परिणाम जो आहे पूर्ण शरीरावरच होत असतो. तो आमच्या पण हातात नसतं. पण त्या वनस्पती औषधी बनवण्याची जी प्रोसेस आहे अतिशय शास्त्रशुद्ध असल्यामुळे होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटमध्ये पूर्ण शरीराचा, मनाचा आणि वनस्पतीच औषधाचा वापर केला जातो. त्याला होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट असं म्हणतात. नक्कीच. म्हणजे खरं तर हा सगळा जर आपण समग्र विचार केला आणि आजाराच्या मूळपर्यंत पोचलो असू आणि त्याच्यावरती उपचार केले तर नक्कीच आपला पूर्णतः आजार आहे तो निघून जाऊ शकतो आणि आपल्याला आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकतं. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.